पुढची बातमी पाहूयात। एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडली। शिवसेनेचे उमेदवार नेते उपस्थित होते। निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या आणि या बैठकीमध्ये बंडोबांचा थंडोबा करण्यासाठी मंथन करण्यात आलं। 90% बंडखोर माघार घेण्याची सुद्धा शक्यता यामध्ये वर्तवण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्यात आलं, पण यापूर्वीच आमची बैठक झाली। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर आणि आम्ही शिवसेनेचे 4 प्रतिनिधी जे बंडखोरी झालेली आहे मुंबईत, ती बंडखोरी रोखण्याकरता आणि जे बंडखोर उमेदवार उभे राहिले त्यांना त्यांचा अर्ज मागे घेण्याकरता विनंती करण्याकरता एक समन्वय समितीची बैठक झाली। शिवसेनेचे बंडखोर आणि भारतीय जनता पार्टीचे बंडखोर या सगळ्यांबाबत चर्चा होऊन उद्या 3 वाजेपर्यंत मॅक्झिमम सगळे बंडखोर आपले अर्ज मागे घेणार आहेत। जे लोकांनी फॉर्म भरले होते, अपक्ष फॉर्म भरले होते ते मागे घेण्याची सन्माननीय शिंदे साहेब आम्ही सर्वच पदाधिकारी होते, सर्व विभागामधून 90% फॉर्म मागले जातात। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझा सहकारी कुणाल भोईटे सध्या आपल्या सोबत आहे। कुणाल, या बंडोबांना थंड करण्यासाठी कितपत यश एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळालंय? सिद्धेश, काल सायंकाळपासून मध्यरात्री उशिरापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या घरामध्ये खलबतं चालू असलेली पाहायला मिळत होती। प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपली खंत घेऊन किंवा आपल्या समोर बंडखोरी झालेली आहे, ही जर बंडखोरी रोखली नाही तर आम्हाला याचा त्रास होऊ शकतो किंवा फटका बसू शकतो, अशा प्रकारची कैफियत मांडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावरती उमेदवारांनी गर्दी केली होती। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस उमेदवारांनी फक्त शिवसेनेचीच बंडखोरी नाही तर भाजपची बंडखोरी देखील रोखा अशी मागणी एकनाथ शिंदेंकडे केल्यानंतर मध्यरात्री उशिरा भाजपचे आमदार निरंजन डावकर असतील, लेले असतील, हे दोघेही पोहोचले आणि त्यानंतर ही बैठक देखील 2 ते 3 तास भाजप आणि शिवसेनेमध्ये चालू झालेली पाहायला मिळाली। यानंतर ज्यावेळेस आम्ही नेत्यांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे 90%हून अधिक जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही संपर्क केलेला आहे आणि ते उद्या अर्ज देखील म्हणजे आज अर्ज देखील माघार घेतील, कारण आज अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे। मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या या अर्ज मागे घेतल्यानंतर 4 ते 5 किंवा त्यापेक्षा अधिक जे नगरसेवक आहेत हे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे। त्यामुळे मॅक्सिमम 1 वाजेपर्यंत ही सगळी जे चित्र आहे ते स्पष्ट होईल आणि कोण बिनविरोध निवडून येत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच। धन्यवाद कुणाल, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।